शिकू म्हणा. आता शिकून नीट आवाज चांगला ओए बाबूजी ये लोग ढाई नहीं बजे बाबूजी कार्यक्रम होता आणि असं ऑडियन्स बघितलं का हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना. तर बघा आता संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आम्ही उरकून बसलेलो आहे कार्यक्रमाला जाण्यासाठी. तर बघा तुमचं दाजी भावड्या आणि तात्या आणि भैया तर पहिल्यांदाच गेले तर आपा पण गेलेत. हे सगळे पुढे गेले तर आम्हाला सांगितले की तुम्ही चलत या म्हणून. तर मी आई पूजा पिवड्या दुर्गा आणि प्रियंका आम्ही 4-5 जणीच पाठीमागे आहेत बघा. तर आता आम्ही चाललो इथून चलत सभागृहावरती कार्यक्रमाच्या ठिकाणी. इकडे बघा प्रियंकाने अशी साडी घातली मस्त अशी आणि मी ना पूजाची साडी घातली आहे बघा मस्त अशी. आणि पूजानी ना इकडे बघा पूजानी ना माझी साडी घातली आहे मस्त अशी ब्लाऊज साडी माझी तिची मी आणि माझी तिन्ही दोघींनी नवीन साडी घेतलेली बघा मी ही. तर इथं काय उद्घाटन केलं नव्हतं डायरेक्ट पूजा म्हणली मी घालते आणताई मग पूजाने घातली ब्लाऊज बरोबर मॅचिंग झाला त्याच्यावरती. मग तुला तर सांगितलं ना राहू दे महिनाभर तुझ्याकडं महिनाभर राहू दे तुझ्याकडे. जेव्हा तुला घालायची तेव्हा तू सांग आहे का नाही बरोबर आहे का नाही. जेव्हा मला घालू वाटन तेव्हा मी घालन जेव्हा तिला घालू वाटन तेव्हा ती घालन. असं काय नाही की तुझ्याकडे राहिली म्हणून माझी साडी आणि माझ्याकडे राहिली म्हणून ती साडी असं काहीच नाही. एकामेकीकडे आम्ही साड्या ठेवतो घालतो एकामेकीच्या त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. आणि आईने पण माझ्या मस्त अशी नवीन साडी घातलेली आहे आणि सगळ्यांनी साडी दिली लेकीने दिली सुनाने दिली म्हणले लेख म्हणते आई माझी नेस सुना म्हणते माझी नेस आत्या तुम्ही नका घालू. तूच घालत नाही तुला ब्लाऊजच बसत नाही तर आमचं त्याच्यामुळे मला साड्या देते कोणाची घालतेच का नाही. मी मला आता कोणाची नको माझी मीच घालते बाया. नाही आम्हाला ब्लाऊज एकामेकीला बसते त्याच्यामुळे आम्ही घालतो. तुला बसतच नाही तुला मॅचिंगचं पण पाहिजे त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही आणलेली साडी बघा तर आईने घातलेली. असू दे जर आई ना जर लांब कार्यक्रम असताना तर आई पण आली नसती आणि हिथं आली ना हिथं कार्यक्रम इतक्या जवळ तरी म्हणते नको मला मी बसते घरी. म्हणलं चल म्हणलं लेकाचा कार्यक्रम बघायला परत कुठं लांब जायची का तू इथले आहे तरी येईना नको म्हणते. नाही आली बघा तर मोबाईल वर दिसतंय की मला मोबाईल वरती बघण्याला समोर बघण्याला फरक आहे. मोबाईल मध्ये सगळं नाही दाखवत मोबाईल मध्ये थोडंसंच दाखवते आम्ही थोडंसंच दाखवतो सगळं नाही दाखवत. आणि इथं प्रत्येक एक ना एक पॉईंट सगळा डायलॉग ऍक्शन त्यांचं काय म्हणजे सगळं डायलॉग ही बघायला भेटते समक्षात तुला. त्याच्यामुळे तुला चल म्हणलं या. तर आता आम्ही चाललोया मागाशीच मी जाऊन आली बर का तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन आली व्हिडिओ घेतला फोटो घेतलं आणि आता म्हणलं उरकून सगळ्यांना पुढं घालून न्यावं म्हणून आले. झालं का तुमचं ग उशीर झालं या दोघींचं मालिकेचं काय चालेल चला 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 होय इथंच उद्घाटन केलंय कुठं चाललं कुलूप कडे कुलप लावले का व्यवस्थित चला. अगं आई अगं काप मी मगाशीच म्हणलेलं आईला सांगितलेलं माझ्या बाबूच्या टॉपचं कापलं नाही बाबू. मेहंदी काढली तू हो मी मेहंदी काढली रात्री पप्पांचा कार्यक्रम आहे म्हणून हो. तू काढली नाही तोड तर चला आज तू नाही काढली नाही तर चला आम्ही तर चाललोय आता बघू कोण कोण आले आणि कार्यक्रम कसा होतोय ती नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. नाही नसन झाला आपण गेल्याशिवाय नाही झालं कुलूप लावलं कुलपाची चावी घेतो ठेवली आई मी घेतला कुलूप लावलंय बघितलं का फार गुतवली इकडून चला की. तर चला आता निघतो आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी नक्कीच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. कस काय निघाले सगळी चलत बघितलं का आई पट्टीवरनं चला 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 चला. त्या दोघींच्या हातात दुर्गा आमच्या दोघींच्या हातात पिवड्या कशी चलती टुपुक टुपुक. चला फोन यायला
चालता काय म्हणली सकाळचं मी इकडे चालायचं होय हा इकडंच आहे की मग चला बाजूला इकडे दोन फायनली कार्यक्रमाच्या जागेवरती पोचलेलो आहे बघा. आणि इथं गदिमा सभागृह इथं कार्यक्रम आहे. आणि इथं ही आपला अयो तिकीट येत आहेत काय हा इथं आताच एंट्री केली म्हणजे आताच तिकीट काढणार ना होय दादा हा तिथं पण येत होते तिकीट वाटायला बघा बघा किती येत हा आता आमच्या सगळ्यांना एक एक तिकीट घ्यायचं आणि जाऊन बसायचं पैशाचं बघू परत तुम्ही घरातलं जर असलं तुम्हाला आपण सोडणार नाही ते हा मग त्याला माहिती आहे ही घरातली आहेत म्हणून कुणी पण सांगन घरातले होय तुम्ही का बाहेर थांबलाय आम्हाला न्यायला आला नाही तर इकडे थांबलाय तर चला घेतली तिकट चला आता जातो द फोक कलाकार मंच एक कला अनेक भेटलं का फायनली आम्ही इथं एंट्री केलेली आहे. ए आरुक इकडं तिकीट इथं चेक करून आतमध्ये सोडते चला चला तिकीट घेतल्याशिवाय आत सोडत नाही तू पूजाकडे येतं हा हा मॅडमचं तिकीट घेता काय बरं बरं हा हा आले आले कृष्णाने इथं पुढे जागा करून ठेवली बाबा थांब मला एकदा हे घेऊ दे सर हाऊसफुल भैया कुठे तिला लय लांब या डान्स त्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. गदिमा सभागृहाला बारामती आपल्या कार्यक्रमासाठी मला दाखवतो स्टेजवरती जाऊ जे सोय केलेली आहे ते सन्माननीय बाबा वडील सीताराम मंगल कार्यालय सावळ यांचंही आपल्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सगळा हाऊसफुल झाला आणि तरी अजून माणसं यायची राहिले ती पण यायला लागले. त्याचबरोबर परिवार एक बहुसर सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी शीलाताई पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होत आहे आणि लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आमचे खास तुम्हाला सांगतो बाहुली आणि बाहुलीचे पप्पा ऑल फॅमिली आलेली आपली फॅमिली अशी मान्यवरांच्या शुभ हस्ते दाजी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होता आणि असं ऑडियन्स बघितलं का आपल्या विशेष खोल आहे. दीपप्रज्वलन करून सुरुवात करावी. आणि इकडं पण भारी वाटते भारी बरं वाटतंय ना पप्पा आलं व्हिडिओ कोण आलं
आता शिकवणे का आवाज काढला काय करू करताय तू मैं यहाँ पर खिलौना बेचने के लिए नहीं आया, धंधा करने के लिए आया हूँ मैं हरगिज झुकेगा नहीं। दम है तो रोके बता शिकावत, रोक लिया तो छोड़ देगा बॉय सिंडिकेट। दम है तो रोके बता शिकावत, रोक लिया तो छोड़ देगा बॉय सिंडिकेट। उठाएगा पुरानी कमाएगा दिहाड़ी, भाई सब बहुत मजा जिंदगी मजदूरी लेकिन हाईवे चुकेगा नहीं सर। अबो बाबू भैया क्या करें, बाबू भैया कितने प्यारे प्यारे वर्ड्स आई है बाबू भैया। भाई तो गैटा काय करत आहे एवढे मोठे ऑडियन्स आल्या, धनाजीराव वाकडे म्हणतात आम्हाला, वाकडे म्हणजे अशाचे वाकडे। सौदामिनी आधी कोंबू लागायचं आणि काय करावं एवढे एक मिनिट नाही अरे ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या ना महाराज, ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या महाराज, त्यांच्या बायका पळून गेल्या। अरे ज्यांनी दाजी एक सुद्धा व्हिडिओ सोडत नाहीत बरं का तुमचं। हा सगळं सगळं व्हिडिओ बघते, सगळं विचारा, सगळं माहिती आहे। बावड्या इकडे फोटो काढतोय, घरचं बघत नाही पण तुमचं आपलं घरचं असून बघत आम्ही राहिलो की त्यांचं होतंय की घरा मोबाईल चला फोटो वगैरे काढून झालेत आणि आता जायचंय घरी। कार्यक्रम मस्त असा झाला बघा, लय भारी वाटत आहे ना। चला आपली सगळी कलाकार जायचं। अयो पिवडा हो कोंबडा, हो कोंबडा कोंबडा, घोडा पण हाय रे, इथं सगळंच हाय। पिवड्या रडती आणि इथं बघा हॉटेल राजवाडा पार्क मध्ये आम्ही आता जेवण करण्यासाठी आलेलो आहे। कार्यक्रम ही सगळा झाला आणि सगळे कलाकार आणि आम्ही पण आलोय जेवण करण्यासाठी इकडं। तर पिवड्या बसली घोड्यावर, पांडुता त्या आम्हाला आता इतक्या तिथं सोडून गेला बाकीच्या कलाकारांना आणायला। बस चला या काही पण आल्या, चला चला आम्ही गाडीतच चला चला म्हणतोय। मॅडम आल्या, राणी आली, चला
माशावर ती स्पायडरमॅन आहे तिकडे त्याच्यावर ठेवा. हा बघा मामा भाचीचा खेळ रातच्या 11:30 वाजता. 11:30 वाजल्या कार्यक्रम म्हणलं 10 वाजता होऊन पण लय टाइम गेला. होय 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 होय. अरे तुम्हाला हाय का टाइम टेबल खेळायला काय होय? हा नको आता चला चला चला. हा इथं आहेत का दिसतात का? हा हा हायत हाय दिसलात. साहिल भाई आहे तिकडं आम्ही इकडे म्हणतात व्हिडिओ घ्यावा म्हणलं. सगळी बसले जेवण करायला. माझी पिवड्या पण बसली. पिऊ कसं चाललंय? तर चला घ्या की जेवण करून. घेतो जेवण करून.